आई बायको बहीण हवी, मग मुलगी का नको? सकाळी मी वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. वर्तमानपत्र वाचता वाचता माझी नजर त्यातील एक कवितेकडे गेली. आईच्या गर्भात वाढणाऱ्या चिमुकलीला जेव्हा हे कळतं की आपली आई आपल्याला गर्भातच मारणार आहे, तेव्हा ती आपल्या आईला म्हणते, खुडू नको ग कळी, आई फुलू दे ग मला. दिवा हवा वंशाचा, पंथी नको का ग तुला? या चिमुकलीची विनवणी ऐकून माझे हृदय पूर्णपणे हेलावून गेले. आज कोणतेही वर्तमानपत्र हातात घ्या, त्यातील मतळे वाचले की अंगावर शहारे उमटतात. कचऱ्याच्या कुंडीत सापडला स्त्री गर्भ. 2-3 दिवसाच्या स्त्री अब्रकाला रस्त्यावर सोडून आई वडील बेपत्ता. बेकायदेशीर गर्भपात करताना डॉक्टरांना अटक. अशा एक ना अनेक घटना मन सुन्न करून सोडतात. मुलगीच नको ही भावना आपल्या किंबहुना समाजाच्या मनात निर्माण झाली आहे. काहीतरी करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच केले. आपण आपल्या समाजाला बदलू शकत नाही. सूर्यचंद्र तारे यांना गवसणी घालण्याचे प्रयत्न आपण नक्कीच केला, परंतु आपण या समाजातील माणसांची मने मात्र बदलू शकलो नाही. स्त्री भ्रूण हत्या, त्याचे परिणाम, समस्या काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर प्रथम समाजातील स्त्रीचे स्थान लक्षात घेतले पाहिजे. स्त्री जगणं म्हणजे मर्यादेच्या चौकटीत असह्य होऊन घुटमळ डबडबलेल्या डोळ्यात उद्याचा प्रकाश पाहणं हे स्त्री जीवनावरच चित्रण कवी प्रदीप यांनी आपल्या शब्दात रेखाटले आहे. पद, प्रतिष्ठा, अधिकार स्वतःच्या मुठीत ठेवणाऱ्या पुरुष प्रधान संस्कृतीने आपण माणूस आहोत. आपल्याला स्वातंत्र्य आहे, हक्क आहे याची जाणीव स्त्रीला कधी होऊच दिली नाही. तिच्या संघर्षालाच तिचे जीवन मानले, परंतु तिचा संघर्ष आज जन्मापासून सुरू होतो आहे. स्त्रीला गर्भातच मारलं जात आहे. अशा या पाषाण हृदयी माणसांना मला विचारावंसं वाटतं की कळी खुलण्याआधी आपण तिला खुटतोय का? मुलगा वंशाचा दिवा असू शकतो, मग मुलगी वंशाची पंथी असू शकत नाही का? आपल्या आधाराचा केवळ एक बोट तिला न देणे इतकं आपण निष्ठुर झालो आहोत का? जन्म देऊन विश्व दाखवणारे, बोटाला धरून चालायला शिकवणारे, बायकोच्या हट्टासाठी आईचं काळीज घेऊन जाताना ठेस लागून पडलेल्या बाळा लागलं नाही ना रे असं विचारणारी आई तुम्हाला हवी? रक्षाबंधनाच्या सणाला राखी बांधून देवाकडे 100 वर्षे आयुष्य मागणारी बहीण तुम्हाला हवी? लग्नामध्ये तुमच्याबरोबर सप्तपदी करून अग्निदेवता आणि ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्हाला पती मानणारी, जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मारणारी, कामावरून घरी यायला उशीर झाला म्हणून चातक पक्षासारखी डोळे लावून वाट पाहणारी बायको तुम्हाला हवी? फोनवरून गुलुगुलू गुलाबाचे फूल घेऊन वाट पाहणारी प्रियसी तुम्हाला हवी? मग तुमच्याच पोटी जन्माला येणारी मुलगी का नको? इतर खेदाने म्हणावे वाटते, आई बायको बहीण हवी तर मुलगी का नको? जिजाऊ नसत्या तर शिवाजी महाराज घडले असते का? यशोदा नसत्या तर साने गुरुजी घडले असते का? भीमाई नसत्या तर आंबेडकर घडले असते का? पुतळाबेन नसत्या तर महात्मा गांधी घडले असते का? आज कित्येक युगपुरुषांच्या पाठीमागे एका स्त्रीचाच हात होता, हे विसरतोय का समाज? राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, कल्पना चावला, किरण बेदी, सुनीता विल्यम्स, एका ना लाखो उदाहरणे देता येतील की स्त्री आज कोणत्याच क्षेत्रात पाठीमागे नाही. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात वावरते. मला तुम्हाला इतके एक उदाहरण द्यावंसं वाटतं की एका विमानाच्या आकाशात प्रवास चालू होता. सर्व लहान थोर वृद्ध वयस्कर मंडळी त्या विमानाने प्रवास करत होती. अचानक विमानामध्ये काहीतरी गडबड होतो आणि विमान भरकटू लागते. सर्व लोक घाबरू लागतात, ओरडू लागतात, पण एक चिमुकली मात्र शांतपणे आपल्या खेळण्याशी खेळत बसली होती. थोड्या वेळाने विमान पुन्हा व्यवस्थित चालू लागतं. तेव्हा एक व्यक्ती त्या मुलीजवळ येते आणि विचारते, बाळा, विमान भरकटत होते तेव्हा सर्व लोक घाबरत होते, तरीही तू शांत कशी काय होतीस तू? तेव्हा त्या चिमुकलीने दिलेले उत्तर मोठ्या मार्मिक होते. ती मुलगी म्हणाली, मला माहीत आहे हे सर्व, आणि मला हेही माहीत आहे की या विमानाची पायलट माझी आई आहे आणि जिथे माझी आई आहे तिथे माझं काय
कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका पोहोचू शकणार नाही याची मला खात्री आहे. बघा तर हे चिमुकलीचे एवढं खात्रीशीरपणे सांगू शकतो तर इतकेच लक्षात येते ते एका स्त्रीचे नेतृत्व, मातृत्व, कर्तृत्व. कंटाळा दाटून येतो माझा आई हा शब्द उच्चारताना, कारण आईलाच पाहतोय मी ताईच्या हत्या गर्भात करताना. छोटासा अंकुर म्हणतोय आईला, दे मला जीवनदानाची भिक्षा, लहानग्या जीवाची एकच आकांक्षा. देऊ नकोस एवढी मोठी शिक्षा, देऊ नको एवढी मोठी शिक्षा. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर खरंच असं वाटत असेल आपला समाज अजूनही किती वाईट विचारांचा आहे, तर माझे तुम्हाला जर म्हणणे पटत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. मुलगी वाचवा, देश वाचवा.